गोष्टांचा अभ्यास करायचा आहे। आणि जहालांचा अभ्यास करताना सुरुवातीलाच बंगालची फाळणी होते आणि बंगालच्या फाळणीला प्रत्युत्तर म्हणून भारत काय करतो, भारतातील लोक काय करतात, काँग्रेस काय करते, स्वदेशी चळवळ उभारते। बंगालच्या फाळणीला उत्तर म्हणून स्वदेशी चळवळ उभारली जाते। तर मग आता आपण जहाल, बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळीचा व्यवस्थितपणे अभ्यास करूया। तर मित्रांनो, यापूर्वी आपण मवाळ कालखंडाचा अभ्यास केला होता। आता आपल्याला काँग्रेसचा जो जहाल कालखंड आहे त्याचा अभ्यास करायचा आहे। तर जहाल कालखंड मध्ये जहाल नेते कोण कोण होते तुम्हाला माहिती आहे का? तर लोकमान्य टिळक, त्यानंतर बिपिनचंद्र पाल, त्यानंतर लाला लजपत राय आणि अरविंद घोष हे 4 नेते जे होते ते जहाल नेते म्हणून ओळखले जातात। परंतु हे जहाल कसे बनतात तर त्यासाठी एक घटना कारणीभूत असते, ती घटना म्हणजे बंगालची फाळणी। आता बंगाल 2 भागामध्ये विभागला जातो आणि तो का विभागला जातो तर तो सरकार कारण देतं की आम्ही तो प्रशासकीय सोयीसाठी विभागतोय, पण त्याचं ओरिजिनल जे कारण होतं ते राष्ट्रीय चळवळ दडपण्याचं हे त्याचं ओरिजिनल कारण आहे। तर आता आपण बंगालच्या फाळणीविषयी पहिले व्यवस्थितपणे अभ्यासू आणि तिचे परिणाम नंतर काय झाले त्यांचा सुद्धा अभ्यास करू आणि नंतर आपल्या प्रत्येक जहाल नेत्याची ओळख करून घेऊ। तर मित्रांनो, बंगालच्या फाळणीमागील उद्देश काय होता तर कर्झनला, त्या काळी व्हाईसरॉय कोण होतं भारताचं, लॉर्ड कर्झन। तर कर्झनला काय करायचं होतं, राष्ट्रीय चळवळ कमकुवत बनवायची होती, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। मग कर्झनने शिमला येथून 7 जुलै 1905 रोजी बंगालची फाळणी जी आहे तिची घोषणा केली आणि त्यानंतर मग जी बंगालची फाळणी होणार होती तो दिवस कोणता होता हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे। तर 16 ऑक्टोबर 1905 घोषणा कधी करण्यात आली, 7 जुलै 1905 आणि अंमलबजावणी कधी होणार होती 16 ऑक्टोबर 1905 ला। तर या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। त्यानंतर आता बंगालची फाळणी कशा प्रकारे करण्यात आली तर बंगाल पहिले एक प्रांत होता, त्यामध्ये आताचा जो बांगलादेशमधील ढाका हे ठिकाण आहे, त्याचबरोबर मालडा हे त्यावेळी बंगाल प्रांतात होते। तर बंगालची फाळणी कशा प्रकारे करण्यात आली हे आता आपण बघू। तर बंगाल प्रांताचे विभाजन करून 2 प्रांत निर्माण करण्यात आले, एक म्हणजे पूर्व बंगाल व आसाम प्रांत आणि त्यानंतर दुसरा उर्वरित बंगाल प्रांत। तर हे 2 प्रांत निर्माण करण्यात आले। पूर्वीचा जो बंगाल होता, ओरिजिनल बंगाल प्रांत, त्यामधील चितगाव, ढाका आणि माल्टा हे जिल्हे काढून आसाम प्रांताला जोडले गेले। म्हणजे बंगालमधून चितगाव, ढाका आणि माल्टा हे जिल्हे काढून कुठे जोडले गेले, आसाममध्ये। आता ढाका बांगलादेशमध्ये आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। पण त्यावेळचा बंगाल जो होता तो बांगलादेशचा आजचा भाग आणि भारताचा पश्चिम बंगालचा भाग मिळून एक बंगाल प्रांत होता, ही गोष्ट लक्षात ठेवायची। तर मग ढाका, चितगाव आणि माल्टा हे प्रांत आसाम प्रांताला जोडले गेले, हे भाग आसाम प्रांताला जोडले गेले आणि एक नवीन प्रांत तयार केला, पूर्व बंगाल व आसाम प्रांत। आता त्यानंतर उर्वरित जो बंगाल होता त्यामध्ये संबळपूर आणि ओरिसा संस्थानामधील 5 ठिकाणांचा समावेश करण्यात आला। म्हणजे ओरिसातील काही भाग आणि संबळपूर त्याचबरोबर उर्वरित जो बंगाल होता त्यांचं मिळून उर्वरित बंगाल प्रांत तयार करण्यात आला। तर अशा प्रकारे 2 प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आलं बंगाल प्रांताचं। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची। आता बंगालची फाळणी झालेली आहे, मग आता आपण एक वेळेस म्हणू शकतो की बुवा ठीक आहे केली असं फाळणी, पण हिचा परिणाम काय होता तर इंग्रजांनी काय केलं होतं भारतीयांना धर्मानुसार विभागण्याचं काम केलं होतं। जसं की आपण बघितलं पूर्व बंगाल व आसाम प्रांतामध्ये मुस्लिम लोक हे बहुसंख्य होते। कोण जास्त होतं, मुस्लिम लोक बहुसंख्य होते। आणि त्याचबरोबर जो उर्वरित बंगाल प्रांत होता त्यामध्ये हिंदू लोक बहुसंख्य होते। पण यामध्ये सुद्धा एक गोष्ट महत्त्वाची आहे, हिंदू या ठिकाणी बहुसंख्य असून सुद्धा येथे बंगाली हिंदू अल्पसंख्याक बनले होते आणि त्यावेळी जे बंगाली लोक होते ते राष्ट्रीय चळवळीत पुढे होते। म्हणजे एका ठिकाणी काय झालं, पूर्व बंगाल व आसाम प्रांतात मुस्लिम हे बहुसंख्य बनले आणि जे बंगाली हिंदू होते ते अल्पसंख्याक बनले आणि त्याचबरोबर उर्वरित बंगाल प्रांतात ओव्हरऑल हिंदू बहुसंख्य होते, मात्र त्यात बंगाली हिंदू जे होते ते अल्पसंख्याक होते। म्हणजे बंगालचे ही हिंदू होते ते दोन्ही प्रांतात अल्पसंख्याक बनले होते। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। त्यामुळं बंगाली लोकांची जी आवाज आहे तो दडपण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची।
ठेवायची आहे आणि लॉर्ड कर्झनने फाळणी करण्यामागं प्रशासकीय कारण आहे हे सांगितलं होतं। मग आता आपल्याला माहिती आहे फाळणी का केली गेली, तर बंगालची जी चळवळ आहे ती दडपण्यासाठी आणि एकूणच राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी ही फाळणी करण्यात आली होती। मग आता हिचे परिणाम काय झाले, हिचे परिणाम काय झाले, तर मग भारतीयांनी या विरोधात वंगभंग चळवळ सुरू केली। आता हे वंगभंग म्हणजे या शब्दाचा सुरुवातीला अर्थ समजून घेऊ। सर्वजण काय करतात, वंगभंग चळवळ असं म्हणतात, पण वंगभंग हा एक बंगाली शब्द आहे, त्याचं जर आपण मराठीत किंवा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन केलं तर वंगभंगचा अर्थ आहे अँटी पार्टिशन, म्हणजे फाळणीच्या विरोधात। वंगभंगचा अर्थ काय आहे, अँटी पार्टिशन किंवा फाळणीच्या विरोधात जी चळवळ निर्माण केली तिला वंगभंग चळवळ म्हटलं जातं। आणि वंगभंग चळवळीमध्ये स्वदेशीचा जो मुद्दा होता तो टॉपला होता, त्यामुळे या चळवळीला स्वदेशी चळवळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। आता या चळवळीचं नेतृत्व सुरुवातीला मवाळ लोकांकडे होतं आणि मवाळ लोकांपैकी जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी होते आणि कृष्णकुमार मित्र जे होते यांच्याकडे जे स्वदेशी चळवळीचं नेतृत्व होतं ते सुरुवातीला होतं, मात्र ते काही काळानंतर जहालांकडे ट्रान्सलेट करण्यात आलं। आता आपल्याला माहिती आहे फाळणीची अंमलबजावणी कोणत्या दिवशी होणार होती, 16 ऑक्टोबर 1905 ती होणार होती, म्हणून या दिवसाला राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आलं। त्याचबरोबर या दिवसाला उपवास दिन म्हणजेच बंगालीमध्ये आरंधन दिन म्हणून पाळण्यात आलेलं आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी याच दिवशी हिंदू मुस्लिमांचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम ठेवला होता आणि यांनी फाळणीचे 1 महिना आधी एक गाणं लिहिलं होतं, अमर सोनर बांगला। तर हे गाणं पूर्ण फाळणी दरम्यान पूर्ण जो बंगाल प्रांत होता त्यामध्ये गल्ली गल्लीत म्हटलं जात होतं आणि हे गाणं कुणाचं आहे, रवींद्रनाथ टागोरचं आहे। अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की पुढे जाऊन जेव्हा बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा बांगलादेशने या गाण्याचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे। आता फाळणीसाठी एक निश्चित योजनेची गरज होती, एका विशिष्ट प्लॅनची गरज होती, त्यामुळे तो प्लॅन करण्यासाठी किंवा ती योजना करण्यासाठी एक संमेलन भरवण्यात आलं, त्याचं नाव आहे बालिसाल संमेलन आणि हे संमेलन अब्दुल रसूल याच्या अध्यक्षतेखाली भरवण्यात आलं। मग या संमेलनामध्ये काय केलं, भारताचे काही विभागात डिव्हिजन केलं आणि प्रत्येक विभागाची जबाबदारी त्या काळच्या पॉप्युलर नेत्याकडे देण्यात आली। तर मग ते आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे। जसं की पुणे, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राची जबाबदारी टिळकांकडे देण्यात आली, त्याचबरोबर पंजाब आणि उत्तर प्रदेशची जी जबाबदारी आहे ती लाला लजपतराय व अजित सिंह यांच्याकडे देण्यात आली। त्यानंतर बंगालची जबाबदारी सुरेंद्रनाथ बॅनर्जी व रवींद्रनाथ टागोर, इथं रवींद्रनाथ टागोर राहिलेले आहे, रवींद्रनाथ टागोर यांच्याकडे देण्यात आली। आता त्यानंतर दिल्लीची जबाबदारी सय्यद रजा खान यांच्याकडे देण्यात आली आणि मद्रासची जबाबदारी चिदंबरम पिल्लई यांच्याकडे देण्यात आली। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिदंबरम पिल्लई यांनी आंध्र प्रदेशात जी वंगभंग चळवळ सुरू केली तिला आंध्र प्रदेशमध्ये एक विशिष्ट नाव होतं, तिचं नाव होतं वंदे मातरम चळवळ। तर हे लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेमध्ये अशा पॉईंटवर प्रश्न विचारला जातो। आता स्वदेशी चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्या काळी काही वृत्तपत्र सुरू झाले, तर ते वृत्तपत्र कोणकोणते होते, तर संध्या, युगांतर, संजीवनी, वंदे मातरम आणि न्यू इंडिया। आता हे वृत्तपत्र कुणाचे होते हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं जातं। तर संध्या वृत्तपत्र ब्रह्मबांधव उपाध्याय यांचं होतं, त्यानंतर युगांतर भूपेंद्रनाथ दत्त यांचं होतं, त्यानंतर संजीवनी कृष्णकुमार मित्र जे स्वदेशी चळवळीचे सुरुवातीचे नेते होते, आणि त्यानंतर वंदे मातरम अरविंद कुमार घोष यांचं आणि न्यू इंडिया बिपिनचंद्र पाल यांचं होतं। तर अशा प्रकारे आपण जी स्वदेशी चळवळ आहे तिची सुरुवात अभ्यासली, बंगालच्या फाळणीचा अभ्यास केला, बंगालच्या फाळणीचं प्रत्युत्तर म्हणून स्वदेशी चळवळ किंवा वंगभंग चळवळ सुरू करण्यात आली होती, त्यानंतर त्या चळवळीचं नेतृत्व कोणाकडे देण्यात आले हे यांचा अभ्यास केला, आणि त्याचबरोबर त्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते त्यांचा आपण येथे अभ्यास केलेला आहे। यानंतर स्वदेशी चळवळीशी रिलेटेडच अजून काही महत्त्वाच्या गोष्टींचा आपण अभ्यास येथे करणार आहोत। तर मित्रांनो, आपण स्वदेशी चळवळीचा अभ्यास करत आहोत आणि आता आपण स्वदेशी चळवळीचा जो कार्यक्रम होता त्याचा अभ्यास करणार आहोत। तर या कार्यक्रमामध्ये मुख्य करून 4 जे घटक होते ते समाविष्ट होते। त्यामध्ये पहिला घटक आहे स्वराज्य,
त्यानंतर दुसरा घटक आहे राष्ट्रीय शिक्षण, तिसरा आहे बहिष्कार आणि चौथा आहे स्वदेशी. तर या घटकांचा आणि या व्यतिरिक्त स्वदेशी चळवळीविषयी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे त्यांचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर यामधील पहिला घटक आहे स्वराज्य. आता आपल्याला माहिती आहे जे 1906 मध्ये कलकत्ता अधिवेशन झालं होतं त्यामध्ये दादाभाई नौरोजी यांनी सर्वप्रथम स्वराज्य या शब्दाचा उल्लेख केला होता. मात्र जे आपले जे पुढारी होते, काँग्रेसचे जे मेन पुढारी होते, त्यांच्या प्रत्येकाच्या दृष्टीने स्वराज्याची जी व्याख्या आहे ती वेगवेगळी होती. ही गोष्ट लक्षात घ्या. आता टिळकांची ती व्याख्या काय होती, तर जे प्रशासन आहे, जे भारतीय प्रशासन होतं त्यावर पूर्ण भारतीयांचं नियंत्रण असणं म्हणजेच काय, स्वराज्य. म्हणजे प्रशासनावर भारतीयांचं पूर्ण नियंत्रण म्हणजे काय, तर स्वराज्य. त्यानंतर बिपिनचंद्र पाल यांचं मत काय होतं, तर ब्रिटिशांच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्ती म्हणजे स्वराज्य होय. आता त्यानंतर अरविंद कुमार घोष यांचं काय होतं, संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य म्हणजे स्वराज्य. आणि गोखले यांचं म्हणणं काय होतं, स्वराज्य म्हणजे तर ब्रिटिशांतर्गत जे वसाहतीचं राज्य आहे ते म्हणजे स्वराज्य, ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. तर असं गोखलेंचं म्हणणं होतं. म्हणजे हे जे काँग्रेसचे पुढारी होते यांच्यामध्ये कुठेही आपल्याला एकमत आढळत नाही. टिळकांना प्रशासनावर भारतीयांचे नियंत्रण असं स्वराज्याचा अर्थ अपेक्षित होता. मात्र नंतर जेव्हा त्यांना अटक झाली आणि जेव्हा ते मंडालेवरून परत आले तर त्यांचा स्वराज्याचा अर्थ सुद्धा त्यानंतर बदललेला होता. त्यांना सुद्धा नंतर काय म्हणायचं होतं, तर वसाहतीचं राज्य जे आहे त्याला स्वराज्य ते नंतर म्हणत होते. तर ही गोष्ट लक्षात घ्या. तर यानंतर आता पुढील जो घटक आहे तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, कुणाचे विचार काय आहे स्वराज्याबद्दल. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य. तर हा झाला आपला पहिला घटक. त्यानंतर दुसरा घटक आहे राष्ट्रीय शिक्षण. आता राष्ट्रीय शिक्षण आपल्याला माहिती आहे पहिले सर्व जे शाळा कॉलेज होतं ते सरकारी होतं आणि मग सरकारी शाळा कॉलेजला पर्याय म्हणून आपण काय केलं, तर स्वदेशी म्हणजे स्वतःचे काय केलं, शैक्षणिक संस्था ज्या आहे, कॉलेज शाळा जे आहे ते स्थापन करायला सुरुवात केली. आणि रवींद्रनाथ टागोर यांनी याची सुरुवात करत शांतिनिकेतनच्या धर्तीवर राष्ट्रीय शाळा सुरू केल्या. त्याचबरोबर बंगाल नॅशनल कॉलेजची स्थापना अरविंद कुमार घोष आणि राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना रासबिहारी घोष. त्याचबरोबर बंगाल टेक्निकल इन्स्टिट्यूट मुलांना तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी तारकनाथ पाटील यांनी बंगाल टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली आणि याद्वारे ते काही मुलांना शिष्यवृत्ती देऊन जपानला सुद्धा पाठवत होते. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. आता यानंतर जे विद्यार्थी या राष्ट्रीय शिक्षणामध्ये सहभागी व्हायचे, या राष्ट्रीय शाळा कॉलेजमध्ये जे विद्यार्थी सहभागी व्हायचे, तर त्या काळात बंगाल प्रांताचा जो शिक्षणाधिकारी होता कार्लाइल सर्कुलन, तर याने काय केलं होतं, ज्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय शाळेमध्ये किंवा राष्ट्रीय कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता त्यांना काय केलं होतं, त्यांना शाळेतून काढून टाकलं होतं. बहिष्कार करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमधून काढलं होतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचबरोबर या चळवळी दरम्यानच एक आंदोलन सुरू करण्यात आलं होतं, त्याचं नाव होतं आखाडा आंदोलन. आखाडा आंदोलनामध्ये काय केलं जायचं, मुलं जे होते त्यांना काय केलं जायचं, आखाडा, आपण कुस्तीचा आखाडा म्हणतो, तर त्यांच्याकडून त्या ठिकाणी व्यायाम करून घ्यायचा या आखाडा आंदोलन दरम्यान. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर अवनींद्रनाथ टागोर यांनी भारत मातेचं चित्र याच काळादरम्यान काढलं होतं. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची. सर्वांनी भारत मातेचं चित्र बघितलेच असेल, तर ते कुणी काढलेलं आहे, अवनींद्रनाथ टागोर यांनी. तर मित्रांनो आता आपले पुढील घटक आहे, पहिला आहे बहिष्कार, तिसरा आहे बहिष्कार आणि चौथा आहे स्वदेशी. यापूर्वी आपण स्वराज्य आणि राष्ट्रीय शिक्षण या घटकांचा अभ्यास केला होता. तर मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे दोन्ही घटक आहे ते एकमेकांशी रिलेटेड आहे. कसे एकमेकांशी काय रिलेटेड आहे. आता का रिलेटेड आहे, तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा बहिष्कार करतो तेव्हा त्या गोष्टीची गरज आपल्याला उत्पन्न होते आणि त्या उत्पन्न झालेल्या गरजेमधून आपण ती वस्तू बनवतो आणि वापरतो. तर अशा प्रकारे बहिष्कार आणि स्वदेशी हे एकमेकांशी व्यवस्थितपणे संबंधित आहे. तर आता आपण एक एक्झाम्पल घेऊन सांगू शकतो की जसं की आपण सर्व लहानपणीपासून कोलगेट वापरायचो, बरोबर, कोलगेट. आता कोलगेट आपण दात घासण्यासाठी लहानपणीपासून सर्व वापरायचो. मात्र समजून घ्या आता आपल्याला राग आला, आता आपण ठरवलं की आता कोलगेट नाही वापरायचं. कोलगेट ही कंपनी अमेरिकेची असल्याने आणि अमेरिका आपल्यासोबत वाईट वागल्याने आता आपण काय ठरवलं की आता कोलगेट वापरायचं नाही. मग त्यामुळं आता रामदेव बाबा पुढे आले, त्यांनी पतंजली मार्फत एक टूथपेस्ट काढलं, दंतकांती.
दंतकांती. आता हे टूथपेस्ट त्यांनी काढलं, तरी ते लक्षात घ्या की आपण काय केलं, कोलगेटचा बहिष्कार केला आणि मग याचा बहिष्कार केल्यानंतर आपल्याला त्या वस्तूची गरज होती, तर मग आपण आपल्या देशामध्ये स्वदेशी तिला पर्यायी म्हणून एक वस्तू तयार केली, तर ती आहे दंतकांती, आणि मग आपण तिचा वापर करू लागलो. तर तुम्हाला आता बहिष्कार आणि स्वदेशी या गोष्टी कळल्याच असेल. जसं आपण इथे शिक्षणामध्ये केलं होतं, सरकारी शाळांचा बहिष्कार केला, त्याला पर्यायी आपण राष्ट्रीय शिक्षण देणं सुरू केलं. शाळा कॉलेजमधून राष्ट्रीय शिक्षण किंवा राष्ट्रीय शाळा राष्ट्रीय कॉलेजमधून शिक्षण देणं सुरू केलं. आता यानंतर ही जी चळवळ होती, या चळवळी दरम्यान काँग्रेसचे काही नेते होते, त्यांनी काही संस्था स्थापन केल्या होत्या. त्यामधील पहिली संस्था आहे स्वदेश बांधव समिती, आणि ही समिती अश्विनी कुमार दत्त यांनी स्थापन केली होती. या समितीचा प्रमुख उद्देश काय होता, तर मुस्लिम शेतकऱ्यांना स्वदेशी चळवळीमध्ये सामावून घेणे हा या चळवळीचा किंवा हा या समितीचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर पुढील संस्था आहे स्वदेश संगम संस्था. काय आहे पुढील संस्था, स्वदेश संगम संस्था. तर या संस्थेची स्थापना चिदंबरम पिल्लई यांनी केली होती, आणि यांचा उद्देश असा होता की स्थानिक जनता जी आहे ती या चळवळीमध्ये म्हणजे स्वदेशी चळवळीमध्ये सामील झाली पाहिजे, म्हणून यांनी या संस्थेची स्थापना केली होती. आता यानंतर आपल्याला जागतिक प्रभाव बघायचा आहे स्वदेशी चळवळीवरील. काय बघायचं आपल्याला, स्वदेशी चळवळ सुरू होण्यामागे जो जागतिक प्रभाव होता त्याचा अभ्यास करायचा आहे. त्यामधील पहिली गोष्ट अशी आहे की जपानने रशियासारख्या ताकदवर देशाला हरवलं होतं, त्यामुळं स्वदेशी चळवळीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना जास्त स्फूर्ती मिळाली होती. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी होती की इटलीमध्ये स्वातंत्र्य लढा सुरू होता. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी होती की इंग्रजांनी जे की कॅनडा आहे आणि जे ऑस्ट्रेलिया आहे या दोन्ही देशांना वसाहती अंतर्गतचं स्वराज्य दिलं होतं. त्यामुळं भारतीय नेत्यांना असं वाटत होतं की आपल्याला पण आता हे स्वराज्य ही चळवळ केल्यानंतर मिळेल. तर ही जागतिक स्फूर्ती किंवा जागतिक प्रभाव जो होता तो स्वदेशी चळवळीवर होता. इटलीमधील स्वातंत्र्य चळवळ, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाला दिलेलं वसाहती अंतर्गतचं स्वराज्य, आणि जपानने रशियाला हरवल्यामुळं जी आपल्याला प्रेरणा मिळाली तर तिचा प्रभाव कशावर होता, स्वदेशी चळवळीवर होता. आता स्वदेशी चळवळ अपयशी ठरली, ती का अपयशी ठरली याचे कारण सुद्धा आपल्याला अभ्यासायचे आहे. तर पहिली गोष्ट होती की काँग्रेसमध्ये आपल्याला माहिती आहे सुरतचं अधिवेशन जे होतं 1907चं, तर तेव्हा काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि त्यामुळे स्वदेशी चळवळ अपयशी ठरण्याचे एक मुख्य कारण आहे. त्याचबरोबर याच काळामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली होती, त्यामुळे बरेचसे जे मुस्लिम आहे ते या चळवळीमध्ये सामील झाले नव्हते. त्यानंतर यामध्ये तिसरं कारण आपल्याला असं सांगता येईल की इंग्रजांचा दबाव होता. इंग्रजांनी काय केलं होतं, दबाव तंत्राचा वापर केला होता. आणि त्याचबरोबर चौथं कारण आपल्याला असं सांगता येईल की भारतीय नेते जे होते त्यांच्यामध्ये एक वाक्यता नव्हती. हे आपण आता जे मी तुम्हाला स्वराज्याचं एक्झाम्पल देऊन सांगितलं की स्वराज्य या शब्दाबाबतच प्रत्येक नेत्याची जी व्याख्या होती ती डिफरंट होती. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एक वाक्यता नव्हती. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बंगालच्या फाळणीचा अभ्यास केला. त्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीयांनी जी स्वदेशी चळवळ सुरू केली किंवा वंगभंग आंदोलन सुरू केलं त्याचा सुद्धा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. वंगभंग आंदोलनाला स्वदेशी नाव का पडलं तर मी तुम्हाला ते पहिलेच सांगितलं. यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वदेशी वस्तूंची निर्मिती सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणावर बहिष्कार झाला. बहिष्कार झाल्याने स्वदेशी वस्तू निर्मिती करणं पॉसिबल झालं होतं. तर त्यामुळे या आंदोलनाला काय नाव देण्यात आलं, स्वदेशी चळवळ किंवा स्वदेशी आंदोलन असं नाव देण्यात आलं. तर मित्रांनो, आपण व्यवस्थितपणे या सर्व गोष्टींचा स्वदेशी चळवळीबद्दल आणि बंगालच्या फाळणीबद्दल अभ्यास केलेला आहे. काही अडचण असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता.